आज आपण आपल्या फार्मवर आलेलो आहे आणि माझ्या फार्मचं नाव आहे साई ॲग्रो आधुनिक ग्रुप फार्म आणि आपण त्याच्यासोबतच गावरान प्युअर गावरानमध्ये काम करतो. आणि आज आपण आपल्या पक्ष्यांना डिवॉर्मिंग म्हणजे जंतनाशक आणि जंतनाशकमध्ये आपण देणार आहे मित्रांनो अल्बोमार. तुम्ही कोणतं पण देऊ शकता, पण मी माझ्या पोल्ट्रीवर फार्मवर विलबॅगचं अल्बोमार वापरतो. त्याचा रिझल्ट चांगला आहे मित्रांनो. आता आपण आपल्या पक्ष्यांना, माझ्याकडे आता सध्या छोटे मोठे 200 पक्षी आहेत. 200 पक्ष्यांना आता आपण जंतनाशक टाकत आहे. फायदा असा आहे मित्रांनो, आपण डायरेक्ट पाण्यात देतोय त्यांना. आणि याचा फायदा असा आहे की रोज जर तुम्हाला चांगली पाहिजे असेल किंवा औषधात आपल्या क्वालिटी जर पिलांची चांगली पाहिजे असेल तर जंतनाशक करणं आवश्यक असतं. बघा, असं आपण आता एका भांड्यामध्ये 7 ml 5 ml तुम्ही तुमच्या पक्षाच्या नुसार टाकू शकता. याच्यावर लिहिलेले असते. 100 पक्ष्यांसाठी जवळपास 30 ते 45 ml चा डोस दिलेला आहे. याच्यावर तुम्ही तुमच्या हिशोबानं पाहून तुमच्याकडे जितके पक्षी असेल त्या पक्षीच्या हिशोबाने याला टाकू शकता. जंतनाशक करणं मित्रांनो खूप जरुरी आहे. जंतनाशक केल्यानं पक्ष्याची ग्रोथ चांगली राहते आणि पक्षी बिमार वगैरे पडत नाही. कारण कसं आहे, पोटात जर किडा असला आणि तुम्ही त्याला किती काही दिलं खायला तर काही फायदा नाही. त्याच्यामुळे जंतनाशक हे जरुरी आहे. आम्ही आमच्या फार्मवर जवळपास 2 महिन्यातून 3 महिन्यातून करतो. रेग्युलरली नाही करत, पण 2-3 महिन्यातून एक वेळ तरी जंतनाशक आम्ही करतो. आपले प्युअर गावरान पक्षी असले तर त्या गोष्टीचा आपल्याला बेनिफिट आहे की आपल्याला जास्त याची गरज पडत नाही. तरी आपण ज्या गोष्टीची आवश्यकता आहे तेवढी आपण हे करत असतो. आता आपलं आज डिवर्मिंग आणि जंतनाशक झालेलं आहे. तर हे आता आपलं अल्बोमार आपण पाण्यात टाकलेलं आहे. पक्ष्यांना सोडायची वेळ झाली तिथं, तर आपण पक्ष्यांना पण घेऊ. मित्रांनो, असं मग आमचं शेड्यूल असते. सकाळी सकाळी ड्युटीवर जाताना. आणि हे बघा पक्ष्यांची क्वालिटी बघा, किती छान आहे आमच्या पक्ष्यांची क्वालिटी. बघा, 3 महिन्याची 4 महिन्याची पक्षी झालेली आहे. त्यांच्या ग्रोथसाठी या गोष्टी आवश्यक. बघा आमची बघा क्वालिटी आहे. यावर आम्ही टाईम बाय टाईम जंतनाशक करत असतो. येणारा पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो पिल्लांचा आणि आपल्या बकऱ्यांचा राहणार आहे. त्यांचं पण डिवॉर्मिंग करणार आहे आम्ही आता. हे बघा मित्रांनो, ही आमची क्वालिटी आहे. बघा, फक्त 8 ते 10 दिवसाची पिल्ले आहेत. बघा क्वालिटी. आणि प्युअर गावरांमध्ये आहे आपलं काम सध्या. कोणतीच आपण ब्रीडवर काम नाही करत आहे. आपण ब्रीडवर करू, पण आपण अनुभव हा सगळ्यात मोठा असतो. अनुभव आवश्यक असतो. तर अनुभव घेण्यासाठी आपण सुरुवात केली होती. फार्मची सुरुवात 2 शेळ्यांपासून केलेली होती. आज माझ्याकडे 2 मग मी खरेदी पण केली आणि पण पिल्ले वगैरे आता छोटे मोठे नग माझ्याकडे तरी 18 ते 20 नग आपल्याकडे आहेत. हे बघा, काही मित्रांनो सध्या आपलं काही एवढी व्यवस्था नाही आहे चांगली त्यांना, पण तरी आपण सुरुवातसाठी एक ट्रेनिंगसाठी केली होतं. तर ठीक आहे मित्रांनो, जय शिवराय.